वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित रामगीता पंचक तिसरे ग्राम निर्माण पंचक अध्याय 12 ग्रामशुद्धी। श्री गुरुदेवाय नमः। एका सज्जने विचारिले, म्हणे ग्राम राज्यात काय ठेविले, जिकडे तिकडे गोंधळ चाले, अस्ताव्यस्तपणाचा कागदी पुस्तकात काव्यात, खेड्याचे वर्णन दिव्य बहुत, परी वस्तुस्थिती पाहता तेथ क्षणभरीही राहवेना। रस्ते सर्व घाणींनी भरले, आजूबाजूस डबके साचले, एकही कामन निभे तेथले शरावीण। खेड्याकडे चला म्हणता, परी एकही सोय नसे पाहता, घरे कसली हुडेची तत्वता, डुकर खोपडे खुराडे, नाही कसले मनोरंजन, दंडारी तमाशा वाचून, उगेची का करावे वर्णन, खेडे उत्तम म्हणोने। मित्रा तुझे म्हणणे ऐकिले, माझ्या मनी योग्य ते पटले, त्याचे कारण तेही ऐकिले पाहिजे श्रोते। जेव्हा कार्यकर्ते होती आळशी, त्यात उपभोगाची वाढे खुशी, तेव्हाच अंतर पडे कार्यासे गावशी वेचा। एकदा चुकले तरी चाले, पण नेहमी चुकताचे गेले, त्यानेच राज्याचेही मरण ओढवले। गती काय गावाचे, कार्यकर्त्यांनीच घेतली निशा, काय पाहता मग गावाची अवदशा। सुरू झाला गुंडांचाची तमाशा, लोक झाले भलतैसे, वतनदार इजारदार, ग्रामजोशी पेशकर, पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार, चुकले त्यांच्या हातुनिया। चुकल्यावरही कोणीच बघेन, मग लोक काढते वाटानान, जैसा जास वाटे धिंगान, करू लागती हौसेने। कोणी हौसेने घर बांधले, मार्गावरीच ओटे वाढले, कोणाचे छप्पर पुढे आले, गाडी काही जाईना। कोणी घाण नाली सोडून दिली, ती सर्व मार्गावरी आली, माणसे ढोरे सारी फसली, घराभोवती बिचाऱ्याच्या। काहीनी सांडपाणी साचविले, मच्छर जंतू अति वाढले, रोगराईनी बेजार झाले, शेजारी सगळे। काहीनी सडकेवरी गुरे बांधली, त्यातही मारकुंडीच निघाली, मार्गस्थांची फजिती झाली, सांगता येना। काहींनी दारी दगड ठेवले, जाणाराचे गाडेची उलटले, काही ठोकर लागोनी पडले, अंधारा माझे। काहींनी टाकला पुंजाना, कैर कैचनी काच खेळेनाना, भूचती येणाऱ्या जाणाऱ्यांना बोलूच नका। साहेब चाले मोटारीनी, काही जाती जुडे घालोनी, गरिबास विचारिना कोणी, पाय त्याचे फुटले तरे। सडकी फळे शेंग टरफले, कुजके सोप मार्गीच टाकले,
आजूबाजूस पाहोनी फेकले ढोबर त्यावरी माऊलीने. गावचे मार्ग विष्ठेने व्यापले आडकोने घाणींनी भरले. ठाई ठाई उकिरडे साचले गाव विडले गोदरींनी. घराघरांचे कुंप सडले काटे रस्त्यांवरीच पडले. फास आणणारासही न कळले साफ करावे म्हणून या. गावी खंडाऱ्यात माजले रान विंचू सर्पराती लपोन. पडक्या गढीचे हुडे भयान तेथील घाण पुसू नये. विहिरी कोणी बांधून ठेविल्या त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या. धुणाऱ्या घाण करीतसी गेल्या सडला पाण्यात पाचोळा. कोणी रस्त्यावर टाकीला गाळ विहिरी मोऱ्या उपसोनी ओंगळ. टाकोले हिर फुटके खपरेल मेलेले उंदीरही त्यावरे. श्रीमंतांचे वाढले गोठे रस्त्यावरीच आले ओटे. मार्गीच लाकडे विटा गोटे कोण बोले तयांना. गावातील पंच झोपले काय म्हणारे नातलग मित्र आपले. म्हणून तयांनी डोळे लाविले गाव झाले डोंगर हे. ऐसीच विचित्र गावाची स्थिती हे आले माझ्या अनुभवाप्रती. म्हणूनच वाटे लावावी सुसंगते गावोगावी आता तरे. हे सगळेची दुरुस्त कराया शाण्यांनी जावे खेड्याकडे या. आदर्श ग्राम हाची पाया राष्ट्राचा से म्हणून. जे जे गावी शहाणे झाले शक्तियुक्तीनी पुढे निघाले ते सर्व शहराकडे धावले. म्हणून माजले रान येथे भंगी साफ करीती शहर. तैसे पूर्वी कामदार महार झाडीत होते गाव गल्ली सुंदर. पुढे केवळ पाटलांचे पवित्र ठेवावा देवाचा मार्ग. हा भाविकांचा जाणूनी ओघ देव मांडिले होते जागोजाग. तेथेही माजले उकिरडे नगर प्रदक्षिणेची प्रथा. ती प्रिय होती अनेक पंथा तीही गेली लयाला आता. उरले सगळे करंटेपण दिंड्या मिरवणुकी होत्या मागे. उत्सव दही काल्याच्या प्रसंगे त्यातही शिरले बेढंगे. नाच गाणे दंडारे लोक दिंड्या मिरवणुकी काढते. परी त्याचे तत्वची आताण जाणते. म्हणून वाढली गलिच्छता अते दारोदारी घरोघरे. कधी कधी काढीती भजन घरोघरी बोलावया जाऊन. तुटका विणा टाळ दोन मृदंग गेला कामातुनी. मग राहिले वाजंत्री वाजे त्यातही ताल स्वर अंदाजे. कसे तरी लावती साजे लग्न मौंज म्हणून या. कर्णा शंख घंट्या नगारे एकची गोंधळ करते सारे. बेताल होता कोठून भरे ताल जीवनी गावाच्या. ऐसा झाला ताल तितंब
विष्कळीत झाल्या कीर्तने सभा, मनती दया यावी रुक्मिणी वल्लभा. आपुले शुद्धची नाही, गाव देवळाची पालखी निघे. जो तो तमाशा म्हणून बघे, कसली भावना खिदळती तुंगे. आया बाया पाहोनी, चालताना शिस्त नाही. जनलोकांची अजीब घाई, कोणाचाही पाय पोस नाही. पायी कोणाच्या, कोणी कोणाचे ऐकेन. पुढे धसावयासी करे धिंगाण. याचे शिक्षणाचे नाही कोणा, कैसे चालावे मार्गाने. नाही चालणाराशी शिस्त, चालती जैसे जनावरे समस्त. माणसाचे चालण्याची स्वस्थ, विसरले लोक. मार्गी लागते ठोकरा, कित्येकांच्या बोटांचा झाला चुरा. रेटा बसे मागे समोरा, करिता प्रदक्षिणा ही सारे. सध्याची ऐसी प्रदक्षिणा, ही प्रदक्षिणेची विटंबना. मार्गाची घाण साफ होईना, प्रदक्षिणा काय कामाचे. म्हणूनच काढली रामधून, व्हावयासी गावाचे पुनर्निर्माण. सेवा मंडळ संस्थेतून उदय केला कार्याचा. मित्र हो रामधून नाही आजची, ही आहे परंपरा प्रदक्षिणेची. प्रदक्षिणेत योजना होते कार्याचे, तीच आहे रामधून. मी समजतो गाव ही शरीर, त्यास राखावे नेहमी पवित्र. त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावे. जैसे आपण स्नान करावे, तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे. सर्वची लोकांनी झुजून घ्यावे, श्रेय गावाच्या उन्नतीचे. आपण तेवढे स्वच्छ राहावे, भोवती गलिच्छ वातावरणाचे पहावे. याने सुमंगलता कधी न पावे, तन मन होई दूषित. म्हणून स्वच्छ ठेवावे दुकान घर, नाल्या मोऱ्या सडका चौफेर. मग रामधुनची फेरी सुंदर, काढावी आबाल वृद्धाने. रामधून पूर्वी गाव पूर्ण, व्हावे स्वच्छ सौंदर्यवान. कोणाही घरी गलिच्छपण न दिसावे कोठे. त्यात व्हावयासी मदत, घ्यावेत सेवा भावियांचे हात. ज्यांना सेवा हेची व्रत पसंत आहे, मिळोनी करावी ग्राम सफाई. नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साफ सर्वही. चहूकडे मार्ग, त्यात जी जी निघेल घाण, ती दूर न्यावी गावापासून. अस्ताव्यस्त न देता फेकून, नीट व्यवस्था लावावे. त्यासाठी करावी खचखड्डे, गावाबाहेर जागे उघडे. जनावरांचे मलमूत्र सापडे, तेही त्यातची भरावे. तैसेची करावे चरसंडास, मळ दिसोची न द्यावा कोणास. आपुल्या मळाची आपणास, व्यवस्था लावणे सोयीचे.
नदी किनारी वा बुरंगात शौचासी जाती स्त्रियादी समस्त ती कुचंबणा आणि घाण निश्चित दूर होईल चर संडासे तेथे बसलिया शौचास माती झोकावी सावकाश मलमूत्र येऊनी खतरूपास कारणी लागो म्हणून या सर्व गावाचे ऐसी स्थिती जे जे सांगते करोनी घेते त्यावरीच प्रसन्न राहे क्षिते खताने तृप्ती होऊन या येरवी तू वांढाळ गडी जो वाटेल तिकडे मळा सांडी ते खत द्रव्यांची करीती न साडी वानर जैसे अहो ही निसर्गाची रचना समजलीच पाहिजे सर्वजन खाद्याची होते खत जाण खतापासून खाद्योत्पत्ती आपण जे जे काही खातो रस रक्त मांस तेणे जमवितो त्यातून वाचले ते खत म्हणतो भूमीवरी घालावया त्या खताची झाली जोपासना तीच फळते काढाया उत्पन्न खत नसता भूमीची दैना होऊ लागे मूत्रविष्टा हड्डी मिसळली त्याने भूमीस स्फूर्ती चढले पुन्हा पेरणी करिता उद्भवले प्रचंड कणसे परी गाव हे समजेन याचे ज्ञानची नुरले कोण करती विष्टेचा धिंगाण आपणा सहित गुरांच्या गोवऱ्या करुणी जाळती ती महालाभास आचवती शेणात आहे लक्ष्मीची वसती धर्मग्रंथी ही वचन ऐसे म्हणून सर्व गावाचे मलमूत्र जमवूनी झाकावे जाणोनी तंत्र त्याने गावाची जमीन सर्वत्र खतवूनी द्यावे याने दूर होईल घाण थांबेल रोगराईचे नुकसान आणि पिकेल अधिक धान्य अनेक लाभ एका माझे हे समजविण्याही पाहिजे कमिटी तिने करोनी नाना आटाटे जनता जागृत करोनी शेवटे उत्पन्न द्यावे वाढवणे गोखरू तरोटा तालीम खाणा ज्यांनी भूमी वेढिली जाण त्यांचेही खत कराया सर्वांना लावूनी पीक वाढवावे मुबलक खत मुबलक पाणी मुबलक श्रम मुबलक बी भरणी मुबलक उत्पन्न गगनासी भेदुनी दिसावे गावे हेची खरी आहे सेवा हेची आवडे देवादिदेवा उगीच मोठेपणाचा कांगावा मिरवावा कासयासे सर्वांनी गाव स्वच्छ करावे तेणे आरोग्य नांदेल बरवे घाण खतातुनी नवनवे वैभव येईल उदयासे ग्राम सफाई झाली यावरी रामधून काढावे नाम गजरी स्वच्छते सवेच पावित्र ही भारे वातावरणी यावयासे प्रातःकाळे सामुदायिक नाम गजर सुख स्वराज्य तो टिकवी सुंदर त्यासाठीच ब्राह्म मुहूर्त राम प्रहर वेद ही म्हणे
यावरी श्रोते विचारते प्रश्न, कैसी प्रदक्षिणेची रामधून, जेणे घडेल ईश्वर भजन, आरोग्य हे संपादे. रामधुनचे ऐकारिते, आधी करा ग्रामशुद्धी ते, जेणे स्नान घडे गावा प्रते, आरोग्यदायी. निघण्यापूर्वी सूर्यनारायण, करावे सडा सम्मार्जन, सर्व गावाने मार्ग झाडून, आनंद भुवन निर्मावे. जिकडे तिकडे पाणी शिंपावे, मार्ग रांगोळ्याने सजवावे, ठाई ठाईच ठेवून द्यावे, फोटो संता थोरांचे. सुंदर बांधावे आम्र तोरण, ठिकठिकाणी शोभवावे मैदान, आपुल्याल्या श्रमाचे प्रदर्शन, दारादारात ठेवावे. मग जमोनी सकळ सेवक जने, रामधून काढावी गांभीर्याने, प्रथम रांग चातुर्याने, सजवावी शोभे ऐसे. लहान मुले मुलां माझी, तरुण युवक तरुणां माझी, वयोवृद्ध सहजा सहजे, वृद्धा माझी योजावे. स्वतंत्र चालवाव्या महिला मुली, मार्गी आणावी शोभा चांगली, गीते म्हणणारांची योजना केली, पाहिजे मधामधातुनी. बाजूनी चालवावे सेवक जन, सेवक गणवेशात परिपूर्ण, यांनी सांभाळावी सेवकाची लैन, दोन दोन चालवावे. एकाने धरावी घंटा ते, दोन ठोके द्यावेत घाटेवरती, चालू लागील ठरलिया पद्धती, रामधून जागे हुने. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, म्हणावे गायकाने प्रथम, मग म्हणावे सर्वांनी. अतिधीराची चाल धरावी, ओळ शिस्त सांभाळावे, मग गीते गायकांनी म्हणावे, राष्ट्रभक्ती भावनेचे. काही म्हणावी ग्रामावर, काही म्हणावी भक्तीपर, काही म्हणावी निरंतर, चारित्र्यवान करणारे. चौकातुनी दारातुनी, जात असता शांतपणी, जयघोष गर्जवावे भेदूनी, गगन सारे. गुरुदेवाच्या जय जयकारे, भारत मातेच्या नामोच्चारे, साधू संतांच्या घोषे उद्गारे, जागृती करावी आनंदे. मार्गी थोरा मोठ्यांचे चित्रदर्शन, वंदावे उभ्यानेच हात जोडून, थांबू नये मार्गातून, रामधून सोडून या. ऐसे फेरे पूर्ण करावे, गुरुदेव चौकी स्थिरावून घ्यावे. आधीच सेवकांनी लैन लावावी, लोकांपुढे येवोनी. मग तैसेच लोक उभे करावे, मोकळे ओळीत बरवे. लहान लहानात ठेवावे, तरुण वृद्ध ऐसेचे. महिलांची अलग रांग, करावी सुंदर यथा सांग. ऐसा सजवावा लोकसंघ,
चौकामा जीवा मैदाने, मग सूचकाने सूचना द्यावी, जी सक्रिय पाठी लिहले बरवे, प्रार्थना भाषण प्रणाम योजावे, योजने परे भाषणी हेत सांगत जावे, जनतेने नीट नेटके रहावे, सहकार्याने वागत असावे, गावा बाजे जेव्हा वाढेल मार्गी घाण, तेव्हा होईल मलिन मन, तया योगे विकास पूर्ण, राहील अडून जीवांचा, सर्वांनी स्वच्छ शिस्तबद्ध व्हावे, परस्परांशी प्रेम करावे, तरीच गाव स्वर्ग व्हावे, सर्वतोपरी भाषणानंतरी जय घोष करून, मार्गी वळवावे सकळ जन, शांतपणे चालाया सांगून, रामधून संपवावे, शेवटी जावे सेवक जने, अति प्रसन्न होऊनी मने, स्वर्ग उतरेल या योजनेने, ग्रामा माझी लोकांना मार्गी चालताही नये, म्हणून काढला हा उपाय, गरीब अमीर अनपड सर्व हे, शिकती चालणे या मार्गे, दुघांच्या करती रांगा, एका मागुनी एकाची जागा, गाव पवित्र करी भजन गंगा, वाढे संघटना गावाचे, सहजचे चालणे बोलणे येते, शिस्तीने बसणे उठणे कळते, गाणे वाजविणेही कळू लागते, गावाच्या दरबारी, घराघरांची होय दुरुस्ती, सौंदर्याची वाढे प्रीती, अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ती, वाढे वृत्ती सहकार्याचे, आपण एकही वाढे भावना, दिगंती जाई आळसेपणा, कोणी न वाटे अधिक उणा, गुण प्रदर्शना वाव मिळे, सर्वांचे सर्वा करिता वाढे मन, लोक राहती अति प्रसन्न, ऐसी आहे रामधून, सहकार्याची बोधशाळा, ऐशा योजना घेऊन हाती, करावी खेड्यांची दुरस्ते, तेणे आनंद लाभेल सकळा प्रते, तुकड्या म्हणे इति श्रीराम गीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव संमत, ग्राम स्नान रामधून वर्णित, 12वाध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. माय बापू, पशु की होत पन्हैया, नरका कछु न होय, नर करणी करे तो नरका नारायण होय. हे संतांचं म्हणणं लक्षात घेऊन करणी करा आणि स्वतः नारायण बना. तुम्ही हात फिरवाल तिथं लक्ष्मी उभी राहील आणि गाव भूवैकुंठ होईल, हे ध्यानात ठेवा. श्री संत गाडगे बाबा. सद्गुरुनाथ महाराज की जय.